पुणे हायवेवरती तिच्या एक चारचाकी वाहनाची धडक एका रिक्षा चालकाला बसली आणि या धडकेमध्ये तो रिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याचे एकूणच पाहायला मिळालं आणि त्यामुळे पुन्हा एकदा गौतमी पाटील चर्चेमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळाले आणि या रिक्षा चालकाचा उपचार जो आहे तो पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयामध्ये सुरू आहे. मात्र या रिक्षा चालकाच्या कुटुंबियांकडनं आता पोलीस प्रशासन असतील किंवा गौतमी पाटील असेल हिच्यावरती आता गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते केले जातात. या रिक्षा चालकाचे कुटुंबीय आहेत आपल्या सोबत. काय सांगाल, काय आरोप करतात? माझा आरोप असा आहे की त्यावेळी त्या गाडीत गौतमी पाटील मॅडम स्वतः होत्या आणि त्या गाडीचा कोणताही सीसीटीव्ही फुटेज अजून प्रशासनाने आमच्या समोर आणला नाहीये. प्रशासनाने जो गुन्हेगार 3 तासात पकडून आमच्या समोर आणलाय की हा ड्रायव्हर होता, तर तोही आमचा दावा आहे, असा आमचा संशय आहे की तोही तो ड्रायव्हर नव्हता. कारण की तो जर आणि त्याचे हिट अँड रनची केस आहे आणि ते अल्कोहोलिक कन्झप्शन पण असला तो ड्रायव्हर होता, तोही तो ड्रायव्हर नाहीये. तो ड्रायव्हर जर तो असता तर त्यावेळेस त्या रिक्षा चालकांनी सगळ्यांनी त्याला पकडून तेव्हाच मारलं असतं. मग रिक्षा चालकांनी त्याला पकडलं का नाही? कारण त्यांच्यावर कोणतरी दबाव टाकण्याचा त्यावेळेस प्रयत्न झाला, शिवीगाळ झाली. त्या जो पण आहे खरा आरोपी जो आहे त्यांच्याकडून त्या आमच्या रिक्षा चालकांना ज्यांनी माझ्या वडिलांचा जीव वाचवला त्यांच्या शिवीगाळ झाली, त्यांना धमकी देण्यात आली. त्यामुळे आमचे स्थितीदार जे आय विटनेस आहेत ते पण सगळे बदललेले आहेत आणि आमची आता प्रशासनाला हीच मागणी आहे जे प्रशासन आमची मान्य करत नाहीये किंवा ते आम्हाला टाळाटाळ करते त्या गोष्टींची, जी की आम्हाला सगळ्या सीसीटीव्ही फुटेज पाहिजेत. जी गाडी भोरवरून निघाली असं सांगितलंय, भोरच्या टोल नाक्या जवळच्या आणि त्या रिक्षा सगळ्या सीसीटीव्ही फुटेज ज्यामध्ये गौतमी पाटील मॅडम गाडीत आहे का नाही आणि ड्रायव्हर जो त्यांनी आता इथं थांबवलाय तोच खरा ड्रायव्हर आहे की नाही हे आम्हाला स्पष्ट कळेल. त्याचसोबत जो आता आम्हाला आरोपी संशयित वाटतोय त्याचे जे काही नंबर आहेत त्या सगळ्यांची सीडीआर आणि जो आरोपी आहे जमा त्याचे सीडीआर, त्याचे फोन लोकेशन्स, मॅडमचे फोन लोकेशन्स आणि सगळ्या गोष्टींचा आम्हाला एकदम स्पष्टपणे पारदर्शकपणे सगळे निकाल हवेत आणि ते आम्हाला अजूनही प्रशासनाने दिले नाहीयेत. या गोष्टीला 4 दिवस झालेत आणि आम्ही त्याचा कंटिन्यू फॉलोअप घेतोय, पण आतापर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचे पॉझिटिव्ह होप प्रशासनाकडून मिळालेलं नाहीये आणि गौतमी मॅडमलाही अजून हजर करू शकली नाहीये प्रशासन. एवढं प्रशासनाने कमकुवतपणा दाखवलेला आहे या सगळ्यात. का त्या सेलिब्रिटी असल्यामुळे त्यांना कुठला बॅकअप आहे का? तर तो आरोपी मूळ आरोपी आहे जो तो खूप मोठा असेल किंवा त्याला दाबण्याचा प्रयत्न, तो सगळा हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न करतोय का? आपल्या प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का? कुठला राजकीय पाठिंबा आहे या सगळ्याला? त्या सगळ्याचा आम्ही सामान्य माणूस म्हणून एक तपास करण्याचा आमचा दृष्टिकोन आहे आणि आम्हाला आतापर्यंत जास्त गोष्टींची मागणी पण नव्हती. गौतमी मॅडमनी ज्यांच्या नावावरती गाडी आहे त्यांनी एक फोन करून सहानुभूतीची एखादी अशी हे पण दाखवली नाहीये, भावना पण दाखवली नाहीये. म्हणजे किती म्हणजे त्या एक पब्लिक फिगर म्हणून आपण सगळं त्यांना ओळखतो, पण त्या खरंच त्या पात्रतेच्या आहेत का